नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर ही एक सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे कसं मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे जे लाडक्या बहिणींना भेटला नाही त्यांना पैसे भेटतील की नाही भेटतील. कारण कसं सरकारने जे पात्र लाडक्या बहिणी होत्या त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्यात त्यांनी पैसे टाकलेले आहेत. परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा फॉर्म ओके होता, त्या पात्र होत्या तरी पण त्यांना पैसे भेटले नाहीत. म्हणजे ते म्हणतात की आम्ही केवायसी पूर्ण केली, आमचा फॉर्म ओके आहे, तरी पण आम्हाला पैसे भेटले नाहीत. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कसं जे लाडक्या बहिणी पात्र असून पण त्यांना पैसे भेटले नाहीत तर त्यांनी काय करावे की जेणेकरून त्यांना पैसे भेटतील. तर या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की पैसे येतील की नाही येतील. मित्रांनो, मार्च आणि एप्रिलचा हप्ता आता येणार का, हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कसं सरकारने पैसे वाटून झालेले आहेत आणि जे बहिणींना पैसे भेटले नाहीत त्यांना हा पैसे येऊ शकतात की नाही येऊ शकतात. तर या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. सध्या हा प्रश्न हजारो नाही तर लाखो महिलांच्या मनामध्ये आहे. अनेक महिला रोज बँक पासबुक चेक करत आहेत, मोबाईलवर SMS पाहत आहेत, अजूनही अनेकांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. तर नेमकं काय अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगणार आहोत. मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. पण सध्या अनेक लाभार्थी महिलांचा प्रश्न आहे, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता का मिळाला नाही. कारण काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे सरकारने, म्हणजे कसं त्यांना पैसे भेटले आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचे त्यांना पैसे भेटले आहेत. तर काही महिला म्हणत आहेत आमच्या खात्यात अजून पण पैसे आले नाहीत, आमचा फॉर्म ओके आहे, आम्ही KYC पूर्ण केली तरी पण पैसे भेटले नाहीत. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. नेमकं काय कारण असू शकतं, म्हणजे त्यांना पैसे भेटले का नाही, त्यांना उशीर का होत आहे आणि आता पुढे काय होऊ शकतं, त्यांना पुढचे हप्ते भेटतील की नाही भेटतील. सरकारी योजनांमध्ये काही वेळा तांत्रिक पडताळणी, कागदपत्र तपासणी, DBT प्रक्रिया यामुळे कसा उशीर होऊ शकतो. जर तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर या गोष्टी तुम्ही एकदा तपासून बघा. त्यामध्ये आधार कार्ड, बँकेची लिंक आहे का, जी DBT सेवा सुरू आहे का, बँक खाते चालू आहे का आणि अर्जातील माहिती आपण योग्य भरली आहे का. म्हणजे कसं अनेक वेळा छोट्याशा चुकांमुळे जे आपले पैसे आहेत ते कसं आपल्याला भेटत नाही, ते सरकार आपल्याला पैसे म्हणजे कसं थांबवू शकते. तर मी आशा करतो की तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. त्या प्रश्नावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर घेऊन येऊ. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चला, काळजी घ्या आणि धन्यवाद.